नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जे काही कांदे बाजारभावामध्ये चढ उतार झाला आहे, तर आता सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड कसा असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार. गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महत्त्वाचे 3 कारणं आहे. श्रावण संपलेला आहे, बांगलादेश निर्यात सुरू झालेले आहे आणि ऑगस्ट महिना संपलेला. आता सप्टेंबर महिन्यात सुरुवात झाली आहे. लाल कांद्याची लागवड चालू झालेली आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. बांगलादेश निर्यात व्यवस्थित चालू झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीमध्ये येत्या आता काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव कसा वाढणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. भारताचा जवळजवळ 70 ते 60% आर्थिक जे काही कांद्याचं गणित आहे, मागच्या वर्षी 1700 कोटीचा रेव्हेन्यू इकडून जनरेट झालेला आहे. आता निर्यात जर सुरळीत चालू झाली तर महाराष्ट्रातील कांद्याला काय बाजारभाव मिळणार. सध्या महाराष्ट्रातील कांद्याला 15 ते 22 रुपये प्रति किलो प्रमाणे वेगवेगळ्या बाजारमध्ये वेगवेगळ्या बाजारभाव मिळत आहे. यामध्ये पिंपळगाव बसून मार्केट असेल, नाशिक मार्केट असेल, अहिल्यानगर असेल, सर्वाधिक बाजारभाव जो मिळत आहे अमरावती, नागपूर, त्या ठिकाणी चंद्रपूर 3000 पर्यंत बाजारभाव मिळत आहे. पण सरासरी बाजारभाव जर बघितला तर 15 ते 22-23 रुपयापर्यंत सर्व ठिकाणी मिळत आहे. मग येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये हा बाजारभाव कसा असणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये बाजारभाव थोडासा आपल्याला वाढल्याचं दिसणार आहे. 2500 ते 3000 रुपयेपर्यंत बाजारभाव जाणार आहे. मग खरंच कांदा बाजारभाव वाढणार का, तर याचं उत्तर आहे होय. याचे महत्त्वाचे 3 कारणे: पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, तर आता बघा टुरिझम बिझनेस चालू होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये, कारण पावसाळा थोडासा कमी होत आहे. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयात निर्यात धोरण जर व्यवस्थित झालं तर गेल्या 4 ते 5 महिन्यापासून जो बांगलादेश आणि भारत यांचा व्यापार स्थिरावलेला आहे, याच्यामध्ये मोठी वाढ होऊन भारतातील कांदा उत्पादकांना याचा फायदा मिळू शकतो. मग जो काय आपला निर्यात होती ती साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये 200 मेट्रिक टन कांदा तिकडे जाणार आहे. मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जवळजवळ 70 ते 80% कांदा महाराष्ट्राचा हा बांगलादेशला निर्यात होत असतो. मग हा 3 प्रकारे निर्यात होतो. याच्यामध्ये पाण्याचा मार्ग असेल, त्याचबरोबर रेल्वे मार्ग असेल आणि रस्ता मार्ग असेल. आता हा 13 डिसेंबर 2025 पर्यंत ही आयात निर्यात बंदी चालू असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातून कांदा तिकडे जाणार आहे आणि तिथल्या कांद्याला चांगला बाजारभाव. गेल्या वर्षीचा आपण हिशोब जर केला तर साधारणपणे 40% एकूण कांदा हा महाराष्ट्रातून बांगलादेशला जात असतो. याच्यामध्ये बघा महाराष्ट्राच्या वर्षी जवळजवळ 1724 कोटीचा रेव्हेन्यू महाराष्ट्राला जनरेट झालेला आहे. आता बघा आता जरी 200 टनाची आवक जर आपल्याला मिळाली असली तरी पुढच्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा तिकडे जाऊ शकतो. महाराष्ट्रातील कांद्याला त्या ठिकाणी चांगला बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या जो 15 ते 22चा बाजारभाव आहे सरासरी, तो शिफ्ट होऊन 22 ते 30 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं. ऑगस्ट महिन्यामध्ये जो काय बाजारभाव होता तो आता नक्कीच बदलणार आहे. सध्या तो दर आहे 15, 16, 17, 18, 20, 22 रुपयापर्यंत. सरासरी दर तो 28, 30 रुपयापर्यंत आता जाऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं कारण अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे पण काही ठिकाणी नुकसान झालेले आहे. कांदा सडलेला आहे, चाळीमध्ये काहींचं पाणी गेलेलं आहे. यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. मग याच्यामुळे सुद्धा कांदा बाजारभाव वाढू शकता. आणि देशांतर्गत सुद्धा मागणी, टुरिझम बिझनेस चांगला चालू झाला, श्रावण संपला, यानंतर बघा पहिले 2 ते 3 महिने दिवाळीपर्यंत कांदा तेजीत असणार आहे, यात काही शंका नाही. मागच्या वर्षी या घडीला 30-35 रुपयापर्यंत कांदा मार्केट होतो. आता लाल कांदा यायला अजूनही 1 ते 1.5 महिना आहे. मग मार्केटमध्ये जो कांदा आहे हा आपला चांगला विक्रीत जाऊ शकतो. दुबई ट्रेडिंग जर झाली, बांगलादेश ट्रेडिंग जर व्यवस्थित झाली तर महाराष्ट्रातील कांद्याला योग्य तो बाजारभाव मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचे ट्रेडिंगचे जे काही ऑप्शन आहे ते पावसाळ्यामध्ये बंद असतात. त्याचं कारण का, मग समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरती ओटी असते. नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील मार्ग मोठ्या प्रमाणात चालू होत असतात. यावर्षी आपण जर पावसाळा पाहिला तर मेपासून पावसाळा सुरुवात झालेला होता. त्यामुळे मे, जून, जुलै, ऑगस्ट असे 3 ते 4 महिने मोठ्या प्रमाणात व्यापार वर्ग हा स्थिरावलेला होता. परंतु आता व्यापार वर्ग सुरळीत चालू झालेला आहे. येत्या काही दिवसामध्ये अजून अशा प्रमाणे चांगला प्रमाणे व्यापार वर्ग जर चालू राहिला तर महाराष्ट्रातील कांद्याला नक्कीच चांगले दिवस येतील, यात काही शक्य नाही. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं. आपल्या परिसरात सध्याचा कांदा बाजारभाव चंद्रपूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 3000 ते 3200 रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे. बाकी सर्व ठिकाणी सोलापूर असेल, पिंपळगाव बसून असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर, संगमनेर असेल, त्याचबरोबर जुन्नर, नारायणगाव, पुणे असेल, या सर्व ठिकाणी 25 ते काही ठिकाणी 25, काही ठिकाणी 20चा सरासरी बाजारभाव मिळत आहे. महाराष्ट्रातील मार्केटचे लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी घेऊन येत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडला असेल आणि आपल्याला हा अंदाज कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.